नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट 2 घेऊन आलेलो आहोत. आपण माहिती आपल्याला पार्ट 1 मध्ये आपण चर्चा केली होती. आपण पार्ट 1 मध्ये टाइम टेबल तयार केलं होतं. ठीक आहे, पार्ट 1 मध्ये आपण टाइम टेबल केलं होतं की कोणत्या तारखेला कोणता सब्जेक्ट घ्यायचा, कधीपर्यंत घ्यायचा, रोज 2 सब्जेक्ट घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचं. त्यानंतर आपण तिथं डेली शेड्यूलसुद्धा तयार केलं होतं. त्यानुसार आपण डेली शेड्यूलमध्ये म्हटलं होतं की आपण कशा पद्धतीने किती वाजता कोणता सब्जेक्ट घ्यायचा, आपण ब्रेक कधी घ्यायचा, लंच ब्रेक कधी असणार, डिनर ब्रेक कधी असणार, हा सर्व गोष्टीची चर्चा आपण पार्ट 1 मध्ये केलेली आहे आणि तो व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे. ठीक आहे, आता आपण बोलणार आहोत पार्ट 2 बद्दल. आता पार्ट 2 हा एकच व्हिडिओ नसणार आहे, तर तो परत एक सिरीज असणार आहे. ठीक आहे, ही पार्ट 2 व्हिडिओची आपली सिरीज असणार आहे. त्या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत, इतिहास, त्यानंतर भूगोल, त्यानंतर राज्यघटना, त्यानंतर अर्थशास्त्र आणि 5 विज्ञान. ठीक आहे, विज्ञान, अशा 5 घटकावर आपण चर्चा करणार आहोत या सिरीजमध्ये, पार्ट 2च्या सिरीजमध्ये. यातला आजचा हा पहिला पार्ट असेल. ठीक आहे, आज आपण इतिहास या विषयावर चर्चा करणार आहोत. आता ह्या इतिहास या विषयावर चर्चा करताना आपण नेमकं काय काय चर्चा करणार आहोत की नेमकं इतिहास या विषयाची तयारी कशी करावी, जेणेकरून की पूर्व परीक्षेमध्ये सर्वाधिक मार्क आपल्याला मिळतील. त्यानंतर त्यासाठी कोणती बुक लिस्ट वापरावी, त्यानंतर ते नोट्स कसे त्या पद्धतीने आपण त्याच्या तयार करू शकतो, रीडिंग कशा पद्धतीने आपल्याला त्याची हवी, या सर्व गोष्टीची आपण तयारी करणार आहोत. प्रिलियमच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, मुख्यच्या नाही. सध्या आपली प्रिलियमची सिरीज चालू आहे, मुख्यच्या वेळेस आपण मुख्यची सिरीज तयार करू. पण आत्ता आपण पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून इतिहास या विषयाला कोणते कोणते घटक महत्त्वपूर्ण आहेत, त्याची तयारी कशी करायची, बुक लिस्ट त्या पद्धतीने कोणते आपल्याला वापरायचे आहे आणि आपण नोट्स आणि रीडिंग कशा पद्धतीने करणार आहोत, अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत इतिहासा विषयावर. अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ आपण भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान या प्रत्येक एका विषयाला घेऊन छोटे छोटे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं सगळ्यांनी ह्या सिरीजचा पूर्णपणे आपण काय म्हणतो फायदा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. गेल्या 10 वर्षातील सर्व प्रश्नांचा विचार करून आपण आता या विषयाला सुरुवात करा. ठीक आहे, आता सर्वांना माहिती आहे इतिहास हा घटक कसा आहे. इतिहास हा घटक खूप व्यापक आहे. ठीक आहे, ह्याचं जे काय म्हणतो आपण त्याला आवाक आहे, हा खूप व्यापक आहे. त्या मानाने त्याला मार्क फक्त 15 मार्काला तो विचारला जातो पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून. आणि यासाठी तुम्हाला 3 ते 4 घटक ह्याचा अभ्यास हवा असतात. त्यामध्ये कोणता येतो, प्राचीन भारत, त्यानंतर मध्ययुगीन भारत, त्यानंतर आधुनिक भारत आणि महाराष्ट्र. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ह्याची आपण काय म्हणतो थोडक्यात फोड करता येईल. ह्या घटकामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला अभ्यासाचा असतो. प्राचीन भारत वाचणे, मध्ययुगीन भारत वाचणे, आधुनिक भारत वाचणे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात भारत वाचणे, म्हणजे एवढा इतिहास वाचूनसुद्धा आपल्याला तो विचारणार आहेत फक्त 15 मार्काला. तर एवढा वेळ ह्यासाठी देणं उपयुक्त आहे का? स्मार्ट स्टडी करायचं असेल तर एवढा वेळ एवढं घटक वाचून फक्त 15 मार्काची तयारी होणार असेल तर त्याला देणं संयुक्तिक ठरत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर 10 वर्षाचा आलेल्या प्रश्नांचं काय करायचं, ॲनालिसिस करावं लागतं. ॲनालिसिस करून त्याचा एक शॉर्ट ट्रिक असे तयार करावं लागते की जेणेकरून की तुम्हाला मॅक्झिमम मार्क इतिहासा विषयामध्ये मिळू शकतात. मग ती शॉर्ट ट्रिक म्हणजे काय, तर वारंवार विचारले जाणारे टॉपिक. ठीक आहे, वारंवार विचारले जाणारे टॉपिकवर भर द्यायचा. त्यानंतर त्याचा एक ट्रेंड लक्षात घ्यायचा परीक्षेचा की कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन MPSC विचारत आहे आणि PYQ बघून येणारे जे टॉपिक आहेत, म्हणजे त्याला आपण मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक आहेत, त्या टॉपिकवरती जास्त फोकस करायचा. ह्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, इतिहासामध्ये 12 ते 13 मार्क तुम्ही आरामशीर घेऊ शकता 15पैकी इतिहासाचे. आता आपण एक टॉपिक बघूया. आता प्राचीन भारताचा जर विचार केला तर प्राचीन भारतावरती बऱ्याच पद्धतीनं त्यांचे प्रश्न कोणत्या घटकावर म्हणजे विचारले गेलेले आहेत. तर पहिला घटक होता अश्मयुग. ठीक आहे, दुसरा घटक म्हणजे दुसरा टॉपिक त्यांचा कोणता आहे, उत्तरवैदिक काळ किंवा महाजनपद, आपण असं म्हणू त्याला, महाजनपद हे सुद्धा ते विचारतात, महाजनपद. तिसरा त्यांचा आवडता कोणता घटक आहे, तर मौर्य कालखंड एक त्यांचा आवडता घटक आहे. आणि चौथा कोणता घटक येतो त्यामध्ये, तर साहित्य, कला किंवा स्थापत्य. ठीक आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन हे विचारले जातात कशावरती, प्राचीन भारतावरती. आत्तापर्यंतचे काय ट्रेंड आहे त्यांनी काय विचारलं, म्हणजे मौर्य काळामध्ये जर त्यांनी विचारलं तर पूर्व काळामध्ये टिंबटिंब प्रदेश म्हणून ओळखला जाईल. ठीक आहे, पूर्व काळ म्हणजे मौर्य काळखंडाच्या अगोदरचा काळ कोणत्या पद्धत, म्हणजे त्याला काय नाव होतं, म्हणजे क्वीन ऑफ ईस्टर्न सीज होतं का, क्वीन ऑफ वेस्टर्न सीज होतं, अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. महाजनपदावरती ते डायरेक्ट जोडायला हवं असे विचारत आहेत. त्यानंतर उत्तरवैदिक काळामध्ये ते दसरा युद्धाचे हे विचारत आहेत.
की दशरथ युद्ध कोणामध्ये घडलं होतं, किंवा शिलालेखामध्ये उत्तर मौर्य काळातील शिलालेख सापडले त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर मौर्य कालखंडानंतर जे 4 प्रांत विभाग झाले होते 4 प्रांतामध्ये, त्या प्रांताचे त्यांनी जोड्या लावामध्ये विचारलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला साहित्यामध्ये ते तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथ त्याचे कोणी लेखक होते ते विचारले जातात. कालामध्ये त्या काळातील ज्या काही कला अस्तित्वात होत्या प्राचीन काळात त्या विचारल्या जातात. स्थापत्यमध्ये हे मंदिर शैली कोणत्या काळातली होती, ते मंदिर कोणत्या काळातलं होतं, किंवा कोणत्या राज्याच्या काळात झालं होतं, अशा पद्धतीचे ह्या प्राचीन भारतावरती ते शक्यतो प्रश्न विचारतात. एवढे घटक जर तुम्ही आत्ता फोकस केले ह्या परीक्षेला तरी तुम्हाला बऱ्यापैकी मार्क पडू शकतात. कारण की मुळात 2 ते 3च क्वेश्चन या टॉपिकवर विचारण्याची शक्यता असते. इथं 2 ते 3 असतात, इथं एक 10 ते 12 असतात, इथं 2 ते 3 असतात. म्हणजे एक जनरल असं आपण डिस्कशन घेऊ शकतो किंवा डिवायडेशन असं घेऊ शकतो. ठीक आहे. आता त्यामुळे त्याला जास्त वेळ घालवून चालणार नाही. उत्तरवैदिक काळ, अश्मयुग काळ, महाजनपदे, मौर्य कालखंड किंवा मौर्योत्तर कालखंड, साहित्य, कला, स्थापत्य इत्यादी तुम्हाला फोकस करायचा आहे. ह्याच्यामध्ये अजून एक घटक आपण घेऊ शकतो बहामनी राज्य, विजयनगर, पण ते आपण मध्ययुगीन काळामध्ये त्याला कन्सिडर करून घेऊया. आता ह्याच्यासाठी आपल्याला बुक कोणते वापरायचे आहेत प्राचीन भारतासाठी, तर एवढ्या छोट्याशाला बुक जास्त वापरण्याची काही गरज नाही आहे. ह्यासाठी तुम्ही 2च बुक वापरू शकता. एक म्हणजे लुसेंटचं बुक आहे बघा, ठीक आहे, एक लुसेंटचं बुक आहे, त्याच्यामध्ये त्याच्या NCERTच्या शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत लुसेंटमध्ये, ते तुम्ही NCERT शॉर्ट नोट वापरू शकता, किंवा तुम्ही स्टेट बोर्डचं एखादं पुस्तक वापरू शकता ह्या प्राचीन भारतासाठी. ज्यांना डीपमध्ये अभ्यास करायचा किंवा ज्यांचं ऑप्शनल त्यांनी आर्य शर्मा वगैरे वापरलं तरी चालेल, किंवा ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी आर्य शर्मामधून हे टॉपिक जरी केले तरी चालतील. पण मोस्टली जर थोड्या टाईममध्ये जर तुम्हाला ह्यामध्ये बऱ्यापैकी मार्क घ्यायचे असतील तर लुसेंट हे पुस्तक बेस्ट आहे. त्याचबरोबर स्टेट बोर्ड वाचलं तरीसुद्धा प्राचीन भारतामध्ये तुम्हाला 2 ते 3 मार्काचा प्रश्न येतो, तो कव्हर होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. आता मध्ययुगीन कालखंडाबद्दल बघा, ह्याच्यामध्ये रेग्युलरली क्वेश्चन विचारण्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे 1 वर्ष विचारतील, 2 वर्ष विचारणार नाही, परत विचारणार नाही, असा याचा जो काय म्हणतो आपण त्याचं नियमितता आहे ना प्रश्न विचारायची ती खूप कमी आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी प्रश्नच विचारले नाही, म्हणजे असं त्यांचं असते. पण त्याच्यावरती ज्यावेळी प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न कोणत्या घटकावर किंवा कोणत्या प्रकारावर विचारलेले आहेत, तर गुलाम घराणे त्यांचा एक फेवरेट टॉपिक आहे. मुघल किंवा लेटर मुघल ह्याच्यावरती त्यांचे प्रश्न विचारलेले आहेत. विजयनगर राज्य किंवा बहामनी राज्य याच्यावर विचारलेलं आहे. आणि आता सुफी किंवा भक्ती चळवळ. ठीक आहे. हे जे मी टॉपिक काढलेले आहेत हे 10 वर्षाचं ॲनालिसिस करून टॉपिक काढलेले आहेत. आणि हे असे टॉपिक नाही की ह्याच्या वारंवार फक्त प्रश्न विचारते, तर हे असे टॉपिक आहेत की येणारी जी 28 सप्टेंबरची एक्झाम आहे त्याच्यावरती ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त येते. त्यामुळे टॉपिक आपण आता तयारीमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात येतं आहे. आता ह्यासाठी सुद्धा सोर्सेस तुम्हाला सेम सोर्स आहे, सेम तुम्हाला वापरायचा आहे, किंवा स्टेट बोर्डचा एखादं बुक असेल त्याच्यावरती तुम्हाला वापरायचं आहे. ह्याच्यावरती सतीशचंद्र आहे, खूप मोठं पुस्तक होऊन जाईल, पण सतीशचंद्र मी देतो इथे कारण ज्यांचं ऑप्शनल त्यांनी त्यासाठी वापरू शकतात. पण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी सतीशचंद्रामधून हे टॉपिक जरी कव्हर केले तरी बऱ्यापैकी तुम्हाला मार्क्स इथं मिळून जातात. ठीक आहे. आता पुढचं बघा आधुनिकवर त्यांनी कशावरती भर दिलेला आहे. आधुनिकवर त्यांचं सगळ्यात जास्त भर कशावर असतो, किंवा ह्या परीक्षेला मोस्ट प्रोबेबल टॉपिक कोणता असणार आहे त्यांचा, तर तो आहे सामाजिक किंवा धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक किंवा धार्मिक सुधारणा चळवळ त्यांचा भर असणार आहे. किंवा 1920 ते 1947च्या कालखंडातल्या ज्या काही घडामोडी घडल्या होत्या मधोमध पूर्ण त्या याचा भर असणार आहे. तिसरा म्हणजे ब्रिटिश काळ जो होता त्या काळातील अर्थव्यवस्था. ठीक आहे. ब्रिटिश काळातील अर्थव्यवस्था ह्याच्यावरती एक त्यांचा भर असणार आहे ह्या येणाऱ्या एक्झामला. प्लस ब्रिटिश प्रशासन म्हणजे सगळे जे काय ॲक्ट आहेत ते ब्रिटिश प्रशासन. आणि 5वा घटक म्हणजे समाजसुधारक किंवा त्या संदर्भातल्या सर्व घटना. धार्मिक सुधारणा वेगळा, त्या काळातील समाजसुधारकांचा एक हा पॉईंट वेगळा येतो. हा पॉईंट तुम्हाला इथं करणे गरजेचं आहे. येणाऱ्या 28 सप्टेंबरसाठी या टॉपिकवरती भर असण्याचा आयोगाचा कल आहे असं दिसून येत असताना मग ह्याच्यासाठी कोणतं रेफरन्स वापरायचं, ह्यासाठी तुम्ही लुसेंट वापरू शकताय. परंतु समाधान महाजन सरांचं पुस्तकसुद्धा मला वाटतं बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. समाधान महाजन सर, ठीक आहे, त्यांचं पुस्तकसुद्धा बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी स्पेक्ट्रमच्या शॉर्ट नोट्स वाचू शकतात. स्पेक्ट्रमबरोबर तुम्हाला ग्रोवर अँड ग्रोवरसुद्धा वाचू शकता. ज्यांचं ऑप्शनल आहे किंवा ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी या 2 पुस्तकापैकी एका कोणत्या पुस्तकातून या सर्व पॉईंट कव्हर करून घ्या. नाहीतर सरळ समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्ही जरी रेफर केलं तर हे पॉईंट बऱ्यापैकी कव्हर होऊन जातात. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघा. आता पुढचा येतो महाराष्ट्र. आता महाराष्ट्राचा इतिहासाबद्दल ते काय सरळ विचारतात.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कंबाईनला थोडंसं डीपमध्ये विचारलं जातं आहे, पण राज्यसेवा पूर्व परीक्षेला सरळ ते समाजसुधारकावर भर आहे. ठीक आहे, ते जे समाजसुधारक आहेत या समाजसुधारकावर त्यांचा भर आहे. समाजसुधारकामध्ये इन डिटेल ते विचारले जातात. त्याच्यामध्ये पण 5 ते 6 समाजसुधारक त्यांचे खूप फेमस आहेत. एक म्हणजे महात्मा फुले असतील. ठीक आहे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर शाहू महाराज असतील, त्यानंतर आपले जे ह्याच्यामध्ये काय म्हणतो प्रार्थना समाजाचे आत्माराम पांडुरंग जे आहेत ते सर्व बंधू दोघं त्यांचा समावेश असेल. आणि 5वं पंडिता रमाबाई. ठीक आहे, आता हे जरा पेन टॅबवर लिहितो त्यामुळे इथं जरा अक्षर व्यवस्थित येत नाही, तेवढं तुम्ही समजून घ्या. मी जे बोलतो तुम्ही पटापटा लिहून घ्या. इथं आपल्याला फक्त प्रेझेंटेशनवर भर नाही तर आपल्याला चांगलं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवा हेतू आहे. तर अशा पद्धतीने समाजसुधारकावर ते फोकस करतात. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्हाला महाराष्ट्रीयन समाजसुधारकावर तुम्हाला भर द्यायचा आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, किंवा आपले आत्माराम दादाभाऊ पांडुरंग हे 2 भाऊ असतील, किंवा मग पंडित रमाबाई असतील. ह्यांच्यावरती तुम्हाला इन डिटेल जरा थोडं फोकसली अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही फोकसली अभ्यास केला तर तुमचा 12पैकी 10+ मार्काचा अभ्यास होऊ शकतो. ठीक आहे, हे टॉपिक आपण कशा सिलेक्ट केलेले तर 10 इयरचं आपण ॲनालिसिस करून मोस्ट प्रोबेबल जे आहे 28 सप्टेंबरला ह्याच्या बाहेरचे सुद्धा येऊ शकतात किंवा ह्याच्यामधले सुद्धा येऊ शकतात. हा फक्त एक गेस वर्क आहे आणि तुमच्या अभ्यासाला एक प्रॉपर दिशा द्यावी. त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक आपण शेअर केलेले आहे. हे टॉपिक शेअर करत असताना तुम्हाला इतर टॉपिकसुद्धा वाचायचे आहेत, पण या टॉपिकवर तुम्हाला जरा जास्त भर द्यायचा आहे. इतर टॉपिक वाचताना तुम्हाला या टॉपिकवर सुद्धा जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे, हे तुम्ही आता स्क्रीनशॉट काढला असेल किंवा तुम्ही बोलता लिहून घेतला असेल अशा अपेक्षा करतो. आणि तुम्ही आता थोडंसं तुम्हाला आता इतिहास वाचताना काय काळजी घ्यायची याचं मी तुम्हाला काही डेमो देतो की आपण इतिहास वाचतो, पण इतिहास वाचताना बऱ्याच लोकांना काय होतं विसरून जायला होतं. तर इतिहास वाचताना एक लक्षात घ्या, सर्वप्रथम इतिहास वाचताना त्याचं प्रथम वाचन जे आहे ना ते स्टोरी टाईप करा. ठीक आहे, फक्त समजून घेण्यावर भर द्या. समजून घ्या. पहिल्यांदा ना स्टोरी टाईप वाचन करा. डायरेक्ट तुम्ही नोट्स काढायला जाऊ नका किंवा अंडरलाईनसुद्धा करायला जाऊ नका. पहिल्यांदा ती काय घटना आहे ती एका स्टोरी टाईपमध्ये तुम्ही वाचून घ्या. ती समजून घ्या की नेमकं काय स्टोरी घडलेली आहे, त्याच्या आगे पिक्चर लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होईल तुम्हाला एक बेसिक तुमच्या अंडरस्टँडिंग पहिल्या रीडिंगमध्ये होऊन जायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही पहिल्याच रीडिंगला काय करता शॉर्ट नोट्स किंवा अंडरलाईन करायला जाता आणि त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता. त्यामुळे पहिल्या रीडिंग शांतपणे स्टोरी लाईन समजून घ्या, काय त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग आहे तुम्हाला करावं लागेल. सेकंड टाईम तुम्हाला काय करायचं, सेकंड टाईम तुम्हाला मात्र अंडरलाईन करायचं आहे. सेकंड टाईम तुम्ही करत असताना अंडरलाईन करा. अंडरलाईन पण तुमचं 25 ते 30% एवढंच अंडरलाईन असावं, नाहीतर अशी ओळ दिलेली आहे सगळंच अंडरलाईन करत गेलेलं आहे त्याला काही उपयोग राहणार नाही. ठीक आहे, तुम्हाला 25 ते 30%च फक्त त्या पानावरती अंडरलाईन असणं आवश्यक आहे, त्यापेक्षा जास्त नको आहे. थर्ड टाईमला मात्र तुम्हाला या अंडरलाईन वाचत असताना हे पहिली स्टोरी लाईन समजून घेत असताना त्याच्यावरती तुमच्या भाषेमध्ये त्या एका पानामध्ये तुम्हाला काय समजलेलं आहे किंवा काय महत्त्वपूर्ण वाटतं आहे याच्या शॉर्ट नोट्स काढायला सुरुवात करा. ठीक आहे, याच्या शॉर्ट नोट्स तुम्ही तयार करा. ह्या शॉर्ट नोट्स तुम्ही ज्या वेळेस हे पुन्हा वाचत बसाल त्यावेळेस ह्या शॉर्ट नोट्समध्ये काय करा, ॲडिशन करत चला. ह्या शॉर्ट नोट्समध्ये ॲडिशन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या समजा शॉर्ट नोट्स काढत असाल, समजा आपण इथं सतीशचंद्रांचं पुस्तक घेतलं, ओके, सतीशचंद्रांच्या पुस्तकामधून तुम्ही जर शॉर्ट नोट्स काढत असाल त्यावेळेस तुम्ही स्पेक्ट्रम वाचत असाल, तुम्ही लुसेंट वाचत असाल, तुम्ही इतर कोणतंही पुस्तक वाचत असाल तर ह्या शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही काय करायचं तर ॲडिशन करायचं, व्हॅल्यू ॲडिशन करायचे आणि ह्याच पद्धतीने तुमच्या शॉर्ट नोट्स परफेक्ट असाव्यात आणि ह्या शॉर्ट नोट्सचंच तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. पुन्हा मेन पुस्तक वाचायची गरज नाही आहे. तर तुम्हाला शॉर्ट नोट्स कशा पद्धतीनं प्रिपेअर करायचे आहेत याची मी PDF तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुणाला मिळालं नसेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. पण बरोबर मला आठवते मी सगळ्यांना 100% ही फाईल पाठवलेली की शॉर्ट नोट्स कशा तयार करायच्या. तर तुम्हाला अशा पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. इतिहासामध्ये जास्त गोंधळून जाण्याची गरज नाही. PYQ तुमचे जर परफेक्ट असतील तर तुम्हाला बरोबर अंदाज येऊन जातो की आपण कशा पद्धतीने ह्यामध्ये इतिहासामध्ये मार्क मिळवू शकतो. ठीक आहे, अशाच पद्धतीनं आपण आता भूगोल, त्यानंतर राज्यघटना, त्याबरोबर विज्ञान या विषयाचे बेसिक छोटे व्हिडिओ बनवून घेऊ. आपण आपल्या लाईव्ह सेशनमध्ये पण याचं चर्चा केलीच होती, पण काही विद्यार्थ्यांनी लाईव्ह सेशन मिस केलं, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकत आहोत. आणि आता ह्याच्यापुढे प्रत्येक विषयाचे आपले हळूहळू व्हिडिओ येत राहतील. इन डिटेल तुम्हाला मी देत जाईन आणि कोणाला काही डाऊट असेल तर आपल्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही मला शेअर करू शकता किंवा इथं यूट्यूबच्या खाली कमेंट्सवर टाकू शकता. तशा पद्धतीचे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देतो. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा. आपण पुढचा व्हिडिओ भूगोलाचा व्हिडिओ असणार आहे, त्या भूगोलाच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.